एक सायंटिस्ट खूप दिवसानंतर आपल्या लॅबमध्ये परत जातो. लॅब खूप अस्ताव्यस्त पडलेली असते. लॅब साफ करत असताना तो जी गोष्ट ऑब्झर्व करतो ते ऑब्झर्वेशन त्याला पुढच्या काही वर्षामध्ये सायन्समधलं सगळ्यात मोठं प्राईज म्हणजे नोबेल प्राईज मिळवून देणार असतं. मेडिकल फील्डमध्ये खूप मोठं रिव्होल्युशन येणार असतं आणि माणसाचं आयुष्य तब्बल 20 वर्षांनी वाढणार असतं. तर या व्हिडिओमध्ये बघूयात तो सायंटिस्ट कोणती गोष्ट ऑब्झर्व करतो ते. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एज्युकॅम फाउंडेशन. आय एम डॉक्टर ज्ञानेश डुबल अँड आय एम अ रिसर्चर ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अँटीबायोटिकबद्दल सांगणार आहे. अँटीबायोटिकचा शोध कुणी लावला, तो कोणत्या परिस्थितीमध्ये लागला, अँटीबायोटिक काम कसे करतात आणि समजा जर आपण अँटीबायोटिक डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय घेतले तर त्याचा इफेक्ट काय होऊ शकतो. तर या सगळ्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा. तर सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. 3 सप्टेंबर 1928ला लंडनमधल्या सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये ॲज अ बॅक्टेरियोलॉजिस्ट म्हणून काम करणारे डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग ज्यावेळी आपल्या लॅबमध्ये परत जातात तर त्यावेळी बघतात की लॅब आपली खूप अस्ताव्यस्त पडली आहे. लॅबमध्ये खूप पसारा झाला आहे. लॅब साफ करत असताना त्यांचं लक्ष टेबलावरच्या काही प्लेट्सकडे जातं. त्या प्लेट्समध्ये त्यांनी वेकेशनला जायच्या अगोदर स्टॅफिलोकोकस नावाचे बॅक्टेरिया ग्रो केलेले होते. त्यातल्या काही प्लेट्समध्ये बुरशीच म्हणजेच मोल्डचं कंटॅमिनेशन झालेलं होतं. तर समजा तिथे अलेक्झांडर फ्लेमिंग ऐवजी दुसरा कोणता व्यक्ती असता तर कदाचित त्यांनी त्या प्लेट्स कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून दिल्या असत्या. पण फ्लेमिंगने असं नाही केलं. त्यांनी त्या प्लेट्सचं केअरफुल ऑब्झर्वेशन करायला सुरुवात केली. त्यांच्या लक्षामध्ये एक गोष्ट येते की त्या मोल्डच्या भोवतीचा जो एरिया आहे तर तिथे बॅक्टेरिया बिलकुल ग्रो झाले नाही आहेत. इनफॅक्ट तिथे बॅक्टेरिया किल झालेत. आणि सध्या आपण मायक्रोबायोलॉजीच्या लँग्वेजमध्ये त्या फेनॉमेनाला आपण झोन ऑफ क्लिअरन्स म्हणतो. ते ऑब्झर्वेशन करत असताना फ्लेमिंग क्वेश्चनिंग करायला सुरुवात करतात की त्या मोल्डमध्ये अशी कोणती गोष्ट आहे किंवा असं कोणतं केमिकल सिक्रेट होत आहे की ज्याच्यामुळे तिथल्या आजूबाजूच्या बॅक्टेरियाची ग्रोथ इनहिबिट होते किंवा तिथे बॅक्टेरिया किल होत आहे. समजा जर तो आपण सबस्टन्स प्युरिफाय केला तर त्याच्यामुळे आपण लोकांचा बॅक्टेरियल इन्फेक्शन ट्रीट करू शकतो का. कारण तो काळ असा होता की त्याच्यामध्ये छोटंसं बॅक्टेरियल इन्फेक्शन पण लोकांच्या जीवावरती बेतत होतं. त्याच्यामुळे हे त्यांचं ऑब्झर्वेशन किंवा त्या ऑब्झर्वेशनला खूप इम्पॉर्टन्स होता. पुढच्या वर्षी लगेच म्हणजे 1929ला अलेक्झांडर फ्लेमिंग आपलं ऑब्झर्वेशन एका सायंटिफिक जर्नलमध्ये पब्लिश करतात आणि त्या सबस्टन्सला नाव देतात पेनिसिलिन. कारण त्या मोल्डमधून ते सबस्टन्स सिक्रेट झालंय. त्या मोल्डचं नाव असतं पेनिसिलियम नोटॅटम. आता तुम्हाला समजलं असेल की ते पेनिसिलिन कुठून आलं आणि पेनिसिलिनचा शोध कुणी लावला ते. त्यानंतर सुरुवातीला अलेक्झांडर फ्लेमिंगना असं वाटत असतं की त्यांचं ऑब्झर्वेशन त्यांची डिस्कव्हरी मेडिकल फील्ड डोक्यावरती घेईल. पण असं बिलकुल होत नाही. याचं एक कारण असं की जेवढ्या क्वांटिटीमध्ये पेनिसिलिन सिक्रेट होत होतं ती क्वांटिटी सफिशियंट नव्हती कोणाचंही बॅक्टेरियल इन्फेक्शन ट्रीट करण्यासाठी. अलेक्झांडर फ्लेमिंग सुरुवातीला निराश होतात पण ते आपला प्रयत्न सोडत नाहीत. त्यानंतर त्यांचा इथून पुढच्या काही वर्षामध्ये आपलं पूर्ण लक्ष त्या मोल्डमधून पेनिसिलिन आयसोलेट करण्यामध्ये घालवतात. पण तरी त्यांना म्हणावं असं यश येत नाही. त्यानंतर इथून पुढची स्टोरी सुरू होते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. त्यावेळी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये काम करणारे अर्न्स्ट आणि होवार्ड फ्लोरे यांचं लक्ष अलेक्झांडर फ्लेमिंगच्या रिसर्च पेपरकडे जातं आणि त्यांना पेनिसिलिनमध्ये इंटरेस्ट यायला सुरुवात होते. त्याचं मेन कारण म्हणजे पेनिसिलिनची अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी. त्यावेळी मार्केटमध्ये असं कोणतं ड्रग अवेलेबल नव्हतं की ज्याच्यामुळे लोकांचं बॅक्टेरियल इन्फेक्शन ट्रीट होऊ शकत होतं. त्यामुळे अर्न्स्ट होवार्ड फ्लोरे आणि त्यांची ऑक्सफर्डमधली टीम हे त्या बुरशीमधून म्हणजे त्या मोल्डमधून पेनिसिलिनचं एक्स्ट्रॅक्शन आणि त्याचं प्युरिफिकेशनकडे देतात आणि त्या बुरशीमधून ते पेनिसिलिन एक्स्ट्रॅक्ट करण्यामध्ये सक्सेसफुल होतात. आणि लगेच त्यांचे प्रयोग ते उंदरांच्या वरती करायला सुरुवात करतात. ते 50 उंदरांवरती प्रयोग करतात. त्या 50च्या 50 उंदरांना ते स्ट्रेप्टोकोकस नावाच्या एका लिथल बॅक्टेरियानी इन्फेक्ट करतात. लिथल म्हणजे समजा जर त्याचं इन्फेक्शन झालं तर ते 50च्या 50 उंदर मरणार असतात. त्यानंतर त्यातल्या 25 उंदरांना त्या पेनिसिलिनच्या एक्स्ट्रॅक्टनी इंजेक्ट करतात आणि उरलेल्या 25 उंदरांना करत नाहीत. तर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे ज्या 25 उंदरांना त्यांनी पेनिसिलिन दिलं नाहीये तर ते 25च्या 25 उंदीर मरतात आणि ज्या उंदरांना पेनिसिलिन दिले तर ते सगळे जगतात. आणि खूप मोठी डिस्कव्हरी होती. ते 1940ला त्यांचा रिसर्च हे लँडसेट जर्नलमध्ये पब्लिश करतात. लँडसेट हे मेडिकल फील्डमधलं खूप मोठं जर्नल आहे आणि त्या रिसर्चकडे मेडिकल कम्युनिटीचं लक्ष द्यायला सुरुवात होतं. कारण तो फर्स्ट अटेम्प्ट होता की कोणीतरी अँटीबायोटिकचा यूज ॲनिमल्सवरती केला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं इन्फेक्शन जे आहे तर ते पूर्ण क्युअर केलं आहे. आणि मेडिकलमध्ये पेनिसिलिनला घेऊन एक इंटरेस्ट जनरेट व्हायला सुरुवात होते. 1941मध्ये चेन आणि फ्लोरेला त्यांनी तयार केलेला पेनिसिलिनचा यूज हा माणसांच्या वरती करायची संधी मिळते. तर त्यावेळी काय होतं की ऑक्सफर्डमध्ये त्यावेळी पोलीस म्हणून काम करत असणारा अल्बर्ट अलेक्झांडर हा बागेमध्ये काम करत असताना त्याच्या गालावरती खरचटतं.
ते खरचडतं, ते पण कशाने खरचडतं, ते म्हणजे गुलाबांच्या काट्याने. सुरुवातीला जे छोटेसे जखम असते तर त्याचं नंतर पुढे जाऊन मोठ्या बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं आणि त्याच्यामुळे अल्बर्ट अलेक्झांडरला हॉस्पिटलाइज करावं लागतं. सुरुवातीला डॉक्टर त्यावेळी अवेलेबल असणारे सगळे ड्रग ट्राय करतात, पण त्यांना काही यश येत नाही. त्यानंतर ते डिसिजन घेतात की जे ऑक्सफर्ड टीमने तयार केलेलं पेनिसिलिन आहे तर ते अल्बर्ट अलेक्झांडरला द्यायचं. ते अलेक्झांडरला पेनिसिलिनचा एक डोस देतात आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून अल्बर्ट अलेक्झांडरची तब्येत सुधारायला सुरुवात होते. त्याच्यामुळे डॉक्टरांच्या टीममध्ये एक खूप मोठा उत्साह येतो. पण दुर्दैव असं असतं की त्यावेळी ऑक्सफर्ड टीमकडे पुरेसं पेनिसिलिन अवेलेबल नसतं, त्यांच्याकडे पुरेसा स्टॉक अवेलेबल नसतो. त्याच्यामुळे अल्बर्ट अलेक्झांडरचा डिसीज परत येतो आणि त्याच्यामुळे त्याची डेथ होते. जरी डॉक्टर अल्बर्ट अलेक्झांडरला वाचवण्यामध्ये सक्सेसफुल झाले नसले तरी त्यांना पेनिसिलिनचा इम्पॉर्टन्स समजलेला होता. त्यानंतर होवार्ड फ्लोरे आणि त्यावेळी ऑक्सफर्ड टीमचा इम्पॉर्टंट पार्ट असलेल्या नॉर्मन हिटली हे ब्रिटिश गव्हर्नमेंटला पेनिसिलिनचं प्रोडक्शन वाढवण्याकडे लक्ष देण्यासाठी सजेस्ट करतात. पण त्यावेळी ब्रिटिश गव्हर्नमेंटचं पूर्ण लक्ष हे वर्ल्ड वॉर 2 कडे असतं. पूर्ण जग हे 2 ग्रुपमध्ये डिवाइड झालेलं होतं. एक अलाइड फोर्सेस म्हणजे मित्रराष्ट्र आणि शत्रुराष्ट्र. तर त्यावेळी ब्रिटन गव्हर्नमेंट आणि तिथल्या ब्रिटनमधल्या सगळ्या कंपन्या यांचं लक्ष वॉरकडे असल्यामुळे त्यांना पेनिसिलिनचं प्रोडक्शन लक्ष देण्याकडे वेळ नव्हता. त्यानंतर नॉर्मन हिटली आणि होवार्ड फ्लोरे हे अमेरिकेला जातात आणि तिथल्या गव्हर्नमेंटला आणि फार्मास्युटिकल कंपन्यांना पेनिसिलिनचा इम्पॉर्टन्स समजावून सांगून त्यांना त्याचं प्रोडक्शन वाढवण्याकडे लक्ष द्या हे सजेस्ट करतात. त्यानंतर ब्रिटन गव्हर्नमेंट आणि US यांच्या कोलॅबोरेशनमधून एक पेनिसिलिन कमिटी तयार होते आणि त्या पेनिसिलिन कमिटीचं एकच काम असतं, ते म्हणजे पेनिसिलिनचं प्रोडक्शन वाढवणे. त्यानंतर पेनिसिलिन कमिटी ही डीप फर्मेंटेशन, जेनेटिक म्युटेशन यासारख्या टेक्नॉलॉजीज वापरून पेनिसिलिनचं प्रोडक्शन वाढवण्यामध्ये सक्सेसफुल होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1941ला अल्बर्ट अलेक्झांडरला ट्रीट करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसं पेनिसिलिन अवेलेबल नव्हतं. तेच 1943च्या एंडला मित्रराष्ट्रांच्याकडे एवढं पेनिसिलिन अवेलेबल होतं की ज्याच्यामुळे प्रत्येक सोल्जरचा जीव वाचवला जाऊ शकत होता. तर त्या मॅजिक ड्रगमुळे हजारो लाखो सोल्जर्सचे प्राण वाचले. एक साधं तुम्हाला कंपॅरिझन जर सांगायचं झालं ते म्हणजे वर्ल्ड वॉर 1 मध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे जवळपास 18% सोल्जर्सची डेथ होत होती. तेच वर्ल्ड वॉर 2 मध्ये पेनिसिलिनमुळे तो डेथ रेट बिलो 1% आला. एवढ्या लोकांचा, एवढा सोल्जर्सचा जीव त्या एका मॅजिक ड्रगमुळे वाचला. तर पेनिसिलिनचा हा इम्पॉर्टन्स, पेनिसिलिनचं मेडिकलमधले हे कॉन्ट्रीब्युशन लक्षात घेऊन पेनिसिलिनच्या डिस्कव्हरीबद्दल अलेक्झांडर फ्लेमिंग आणि पेनिसिलिनच्या प्रोडक्शनवरती काम केल्याबद्दल अर्न्स्ट चैन आणि होवार्ड फ्लोरे यांना 1945 साली सायन्समध्ये सगळ्यात मोठं म्हणजे नोबेल प्राइज देण्यात येतं आणि तिथून पुढे सुरू होते अँटीबायोटिकच्या युगाची. त्यानंतर मार्केटमध्ये पेनिसिलिन सारखेच जे बाकीचे अँटीबायोटिक आहेत ते कदाचित तुम्हाला त्यांची नावं आता माहीत असतील. फॉर एक्झाम्पल अझिथ्रोमायसिन, एरिथ्रोमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन यासारखे ड्रग्स मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पेनिसिलिन किंवा पेनिसिलिन सारखे बाकीचे अँटीबायोटिक काम कसे करतात. तर सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर बॅक्टेरियाभोवती एक प्रोटेक्टिव्ह आर्मर असतं, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं आणि ते प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ज्या सबस्टन्स पासून बनलंय, ज्या केमिकल पासून बनलंय तर त्याला आपण पेप्टिडोग्लायकॅन म्हणतो. तर पेनिसिलिन आणि पेनिसिलिन सारखे अँटीबायोटिक हे पेप्टिडोग्लायकॅनचं सिंथेसिस इनिबिट करतात आणि त्याच्यामुळे बॅक्टेरियाचा आर्मर आहे तर ते वीक होतं आणि त्याच्यामुळे बॅक्टेरियाची डेथ होते. पण सध्या मार्केटमध्ये अजून बाकीच्या टाईपचे अँटीबायोटिक अवेलेबल आहेत जे बॅक्टेरियाचं DNA सिंथेसिस आणि प्रोटीन सिंथेसिस पण इनिबिट करतात. आत्ताच आपण बघितलं की पेनिसिलिन सारखे अँटीबायोटिक काम कसे करतात, ते बॅक्टेरियांना किल कसे करतात. त्याच्यामुळे समजा जर तुम्हाला असं वाटायला सुरुवात झालं असेल की अँटीबायोटिकच्या मॅजिक बुलेटमुळे सगळे बॅक्टेरिया मरतात, तर कदाचित तुम्ही चुकीचे आहात. कारण काही बॅक्टेरिया हे ती मॅजिक बुलेट डॉच करतात, म्हणजेच ते त्या अँटीबायोटिकला रेझिस्टन्स जनरेट करतात. याचाच अर्थ की समजा जर तुम्ही आता कोणतेही अँटीबायोटिक घेतले तर ते त्या अँटीबायोटिकला रिस्पॉन्स करत नाहीत. तर याच फेनोमेनाला अँटीबायोटिक रेझिस्टन्स असं म्हणतात. आणि सध्या अँटीबायोटिक रेझिस्टन्स ही डॉक्टरांची जागतिक डोकेदुखी होऊन बसलाय. या अँटीबायोटिक रेझिस्टन्समुळे सध्या मार्केटमध्ये दररोज एक नवीन अँटीबायोटिक यायची गरज आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, कदाचित धक्का बसेल की शेवटचा अँटीबायोटिकचा क्लास हा 1987 साली म्हणजे जवळपास 40 वर्षापूर्वी आलेला होता आणि त्याच्यामुळे मेथिसिलिन रेझिस्टन्स स्टॅफिलोकोकस ऑरियस, मल्टीड्रग रेझिस्टन्स मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस यासारखे बॅक्टेरिया आता खूप प्रमाणामध्ये पेशंटचा जीव घेत आहेत. तर अँटीबायोटिक रेझिस्टन्स होतो कशामुळे? तर त्यासाठी 2 महत्त्वाचे कारण आहेत. पहिले कारण म्हणजे की डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय अँटीबायोटिक घेणे आणि दुसरं कारण म्हणजे की ज्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये, ज्या डोसमध्ये आपल्याला अँटीबायोटिक घ्यायला सांगितलंय तर त्या डोसमध्ये आपण बिलकुल घेत नाही.
फॉर एक्झाम्पल डॉक्टरांनी आपल्याला 5 दिवसाचा अँटीबायोटिकचा कोर्स करायला सांगितलं असेल, तर आपण कदाचित 2 दिवसानंतर आपल्याला बरं वाटतंय म्हणून आपण ते अँटीबायोटिक घेणं बंद करतो. पण काय होतं की त्या लो कॉन्सन्ट्रेशनला ते बॅक्टेरिया त्या अँटीबायोटिकला रेझिस्टन्स जनरेट करतात. त्याच्यामुळे तो डिसीज परत येतो आणि परत आल्यानंतर त्यावेळी तुमच्याकडे कोणतंच अँटीबायोटिक अवेलेबल नसतं. त्याच्यामुळे कदाचित पेशंटचा जीव जाऊ शकतो. तर हे कमी करण्यासाठी आपण 2 सोपी कामं करू शकतो. तर पहिलं म्हणजे की डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय अँटीबायोटिक न घेणे आणि दुसरं म्हणजे की जेवढा डोस आपल्याला प्रिस्क्राईब केलाय तर तो डोस कंप्लीट करणे. जर एवढं आपण केलं तर आपण अँटीबायोटिकचा प्रॉब्लेम, अँटीबायोटिक रेझिस्टन्सचा प्रॉब्लेम आपण खूप प्रमाणामध्ये कमी करू शकतो. आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये अँटीबायोटिकच्या हिस्ट्रीबद्दल एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन मिळाली असेल. अँटीबायोटिक काम कसे करतात, अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणजे काय, याच्याबद्दल थोडंफार शिकायला मिळालं असेल. एक छोटंसं ऑब्झर्वेशन किती मोठा चेंज करू शकतं हेही तुम्हाला कदाचित या व्हिडिओमधून शिकायला मिळालं असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.